नमस्कार मैत्रिणींनो, येसूर पीठ लावून अस्सल गावरानी चवीची हिरवी भरली वांगी केली होती. येसूर पीठ म्हणजे काय? फुटाण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि सगळे खडे मसाले भाजून तयार केलेलं पीठ. हे खूप दिवस छान काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं भाजीला लावायला. तर मी असे केले. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. भरली वांगी अशी चिरून मीठ लावून घ्यायची आणि काळा मसाला, लाल मसाला, किचन किंग मसाला होममेड, आलं लसूण खोबरं कोथिंबीरच्या काड्या, हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये येसूरचं पीठ, शेंगदाणे, तेल घालून हे सगळं वांग्यांमध्ये स्टफ करायचं. ते सगळं मी दळून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये आता हे येसूरचं पीठ, तुम्हाला किती भाजी घट्ट करायची किंवा किती यांची करायची, तर 5 लोकांसाठी मी केली होती तर 2 चमचे येसूरचं पीठ घातलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला. म्हणजे ही जवळजवळ 4 आणि 3 7 वांगे आणि 1 बटाटा होता. तर छान अशी अर्धा पाऊण कढई भाजी झाली होती. त्या पद्धतीने प्रमाण घ्यायचं. 2 चमचे पीठ हे भरपूर होतं 5 लोकांच्या भाजीसाठी, कारण त्याच्याने भरपूर दाटसरपणा येतो ग्रेव्हीला. त्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. याच्यामुळे काय होतं, शेंगदाणे कमी खाल्ले जातात आणि त्या पिठाला एक वेगळी चव असते, तर त्याच्याने भाजी खूप छान लागते. गावाकडे नेहमी भरपूर भाजी करायची असते, त्याच्यामुळे ते लोक शेंगदाण्याच्या कुटासोबत हे पीठ नेहमी वापरतात. तर ह्या पद्धतीने छान असं स्टफ करून घ्यायचं सगळ्या याच्यामध्ये आणि नंतर ही वांगी आहेत ना 1 तासभर झाकून ठेवायची. म्हणजे आपण म्हणतो ना की मॅरिनेट होण्यासारखं, तर त्याच्याने ते वांगंही मऊ होतं, मसाला त्याच्यामध्ये छान मुरतो आणि शिजताना ना पटकन शिजतात ही वांगे. तर या पद्धतीने 1 तासभर भरून ठेवायचं. नंतर आपण रेग्युलर जशी फोडणी करतो, कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, थोडंसं जिरं, हिंग, तुम्ही जी फोडणी तुम्हाला आवडते त्या पद्धतीने, आणि नंतर ही वांगी त्याच्यामध्ये छान अशी ठेवायची सगळी. जसं आपण आता भाजी जशी नेहमीची भरल्या वांग्यांची भाजी असते त्याप्रमाणे प्रोसिजर सगळी फॉलो करायची. आधी याला हलवायचं नाही, 1-5 मिनटाची वाफ घ्यायची छान. म्हणजे ते खालचा जो पोर्शन असतो तो छान शेकला जातो आणि मसाला भाजला जातो. नंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं छान असं आणि पुन्हा 1-5 मिनटाची वाफ घ्यायची. म्हणजे हे मसाल्याची वांगे करताना किंवा ही प्रोसिजर जी फॉलो केली ना, त्याच्याने वांगे छान शिजतात आणि जी ग्रेव्ही आहे ती छान अशी कन्सिस्टंट होते आणि मसाला पण छान भाजला जातो. पुन्हा 1-5 मिनटाची दुसरी वाफ घ्यायची आणि नंतर पाणी, उकळतं पाणी करायचं. अगदी नेहमी मसाल्याच्या भाजीला गरम उकळतं पाणी घालायचं आणि एकच वेळेस घालायचं. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढा, कमी करायचं असेल तर कमी घाला, जास्त करायचं असेल तर जास्त घाला. त्या पद्धतीने एकचदा सगळं जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालायचं आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. याच्यावर आता झाकण नाही ठेवायचं 1-5 मिनटं. तर छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्याला छोट्या गॅसवर शिफ्ट करायचं, जेणेकरून ती भाजी मंद आचेवर एकसारखी उकळेल आणि त्याचं तेल पण इकडे तिकडे उडून जाणार नाही. तर गॅस कमी करून द्यायचा आणि आता 10 मिनटाची एक चांगली वाफ घ्यायची परत. म्हणजे कमी गॅसवर एकसारखं उकळू द्यायचं. तर बघा 10 मिनटानंतर भाजी पण दाटसर झाली आहे, तेल पण छान सुटून आलं आहे आणि वांगे पण बऱ्यापैकी शिजत आले आहे. तर या पद्धतीने करायचं आणि पुन्हा 10 मिनटं मंद आचेवर उकळू द्यायचं. आता वांगे पण शिजलेत, बटाटा पण शिजला आहे आणि भाजीचा रस्सा बघा त्या पिठामुळे आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे छान असा दाटसर झाला. एवढाच दाटसर करायचं. जास्त जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर तुम्ही मग पाणी कमी घाला. पण आमच्याकडे सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांना कालामडून खायला लागतं, त्याच्यामुळे मग ग्रेव्ही ही नेहमी करावीच लागते आणि भाकरीसोबत भाजी ही नेहमी जास्त लागते. त्या पद्धतीने पूर्ण रेडी झाली आहे. करून पहा आणि खाऊन पहा. येसूरच्या पिठाची मी रेसिपी नक्कीच देईल.